नुकतीच आमच्या सेवा सदनास प्रख्यात समाज सुधारक श्रीमती ॲनी बेझंट यांनी भेट दिली. सेवा सदनातील मुलींशी बोलताना त्या असे म्हणाल्या की ज्या राष्ट्रात केवळ पुरुषच शिकलेले आहेत आणि स्त्रिया अडाणी असमर्थ आहेत, तो देश अर्धमृत आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. स्त्रियांना केवळ कौटुंबिक कर्तव्ये कळणे हीच इतिकर्तव्यता नसून त्यांस राष्ट्रासंबंधीची कर्तव्येही कळावयास हवीत. वास्तविक या राष्ट्राच्या इतिहासात स्त्रियांनी नेहमीच गौरवास्पद कामगिरी केलेली आहे. असे असतानाही आज स्त्रिया मागे का ह्याचा विचार व्हावयास हवा आणि त्यासाठी साऱ्या स्त्रियांनी एकत्र जमून एक दिलाने काम करावयास हवे. हा पडदेशी विहिरीवर जाऊन बादली भरून आणतो म्हणजे. अरे देवा, सुभद्रा काकू अशा खाली का निजल्यात? काही गडबड तर नाही ना? सुभद्रा काकू, हो सुभद्रा काकू, सुभद्रा का ये नारू, हो देवदत्त, बाबा मालक, ये नारू, नारू इकडे बाबा. हे बघ या अशा खाली का निजल्यात बघ. जा लवकर बाबा मालकाला बोलून आण. काय झालंय ना? आता मला तरी काय ठाव, बाबा मालकाला बोलून आणता. काय करावं तोपर्यंत? आता पाणी असतं तर तोंडावर टाक. काय रे पांडू दादा? अरे काय झाले? सुभद्रा काकू अशा? काय माहिती? ती मला काय विचारताय? अहो डॉक्टर तुम्ही ना, तुम्हीच बघा ना जरा. बघा बघा पट्टीशी. भूक 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 लागली, भूक लागली मला. काय रे? हा? अरे नाडी कशाला तपासतोस माझी? तुला काय वाटले मी गेले? छे छे, अहो आम्हास वाटले की तुम्ही सांगलीच गेलात. असे बरे वाटले? वा रे वा, घालवायला बसलेत मला इथून. पण मी नाही हो जायची या वाड्यातून. मग मालकी नानूची असो नाही तर त्या रमेची, मी इथून हलायची नाही. घ्या. काय 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 म्हणलंस? नाही मी असं म्हणत होतो, तुम्हाला भूक लागली आहे ना तर मी आतमध्ये जातून काहीतरी खायला आणतो, ते घ्या असं म्हणलो मी. लवकर आण रे, खूप भूक लागली मला. आणतो आणतो आणतो. तू कशाला हसतोय? तू कशाला हसतोय? मेल्या हसताय सगळे मला. भूक लागली रे, खायला दिलं नाही रे मला. भूक लागली. पांडू दादा येतोय ना, मग मी पण येतो. लवकर लवकर आणायला सांगो त्याला. गेली म्हणे, टपलेत नुसते माझ्या जाण्यावरती. अशी बरी जाईन मी. वहिनीबाई, सेवा सदनसाठी आपण ही जागा विकत घेतली हे एका अर्थाने फारच बरे झाले म्हणावयाचे. खरेच सेवा सदनाची आता स्वतःची इमारत होणार. आपल्या साऱ्यांच्याच मनी असलेली ही योजना लवकरच पूर्णत्वास जाईल. दसऱ्याच्या मुहूर्तावर इमारतीचे बांधकाम सुरू करावयास हरकत नाही. काय वाटतं तुम्हाला? अगदी. पुरेसा निधी संकलित झाला म्हणजे इमारतीचे काम झपाट्याने पुढे सरकेल. होय, आणि त्यासाठी देवधरांचे आभार जितके मानावेत तितके थोडेच आहेत. गेले वर्षभर त्यांनी जवळपास स्वतःच या निधी संकलनाच्या कामासाठी वाहूनच घेतले होते आणि अखेरीस त्यांनी नियोजित निधी संकलनाचे काम पुरे केले. होय, आणि रास्ता पेठेत सेवा सदनच्या नर्सिंगच्या विद्यार्थिनींसाठी एक वाडा घेण्याचे आपण योजले आहे असे ऐकिवात आले. होय, नर्सिंग कमिटीचे डॉक्टर शिखरे आणि काउन्सिलचे इतर सभासद वारंवार सांगत आहेत मेडिकलच्या विद्यार्थिनींसाठी स्कूल पासून आणि हॉस्पिटल पासून जवळच बोर्डिंग असणे आवश्यक आहे. त्यासाठी रास्ता पेठेतच एखादा वाडा रेंट बेसिसवर घेणे फारच कन्व्हिनियंट ठरेल आणि जमवलेल्या साऱ्या फंडाचा पैसा त्यासाठीच खर्च करावा लागेल. अगदी बरोबर. तसे केल्यास वाड्याचे भाडे आणि मुलींच्या अन्य खर्चासाठी पैसे काढल्यानंतर सेवा सदनकडे रुपये 5,000 तरी उरतील. परंतु काउन्सिलच्या सभासदांनी जोर धरून निधी जमविल्यास 20,000चा आकडा गाठणेही अशक्य नाही. इमारतीचा प्रस्तावित खर्च रुपये 20,000 आहे. माझी खात्री आहे हे काम निश्चितच पूर्णत्वास जाईल. रास्ता पेठेतील वाडा भाड्याने घेणे आणि सेवा सदनच्या स्वतःच्या मालकीच्या इमारतीचे काम सुरू करणे हे म्हणजे
सेवा सदनची पावले निश्चितपणे प्रगतीच्याच वाटेवर पडत असल्याचे द्योतक आहे. सेवा सदनच्या कार्याचा पसारा वाढतोच आहे. आजच नवीन इमारतीसाठी जागा खरेदी केली. गोखलेंनी देवधरांना मदतीस पाठवल्यापासून मोठाच आधार मिळाल्यासारखे झाले आहे. परंतु स्वतः आबा भाऊजी आणि नानू मात्र असे का वागतात काही केल्या कळत नाही. मी ठरविले आहे, नानू 21 वर्षांचा होईल तेव्हा इच्छापत्रानुसार हा वाडा आणि सारे काही त्याच्या सुपूर्द करायचे. तोपर्यंत सेवा सदनाचे वर्गही नव्या इमारतीत गेलेले असतील. परंतु खरे सांगू का, आता मात्र थकल्यासारखे वाटते. परंतु थकून कसे चालेल, अजून खूप काही करावयाचे आहे. असेच ना? रमा वहिनी, पत्र आलं होतं, द्यायचं राहून गेलं. पांडू दादा, रमाबाई महादेवराव रानडे यांचे स्मरणपत्र. उद्या आपला दत्तक पुत्र आणि माझा सख्खा पुत्र नारायण उर्फ नानू 21 वर्षांचा होत आहे. तुम्ही तुमचा हट्ट पूर्ण केलात आणि आजपर्यंत त्याच्या संपत्तीवर कब्जा करून राहिलात. परंतु उदयिक महादेव गोविंद रानडे यांच्या इच्छापत्रानुसार सर्व संपत्ती व वाडा रीतसर नारायणाच्या हवाली करून तुम्हास वाडा सोडून निघून जावयाचे आहे. निळकंठ रानडे. वहिनी साहेब, काय झालं तरी काय? पांडू काका, उद्या आपल्याला हा वाडा सोडायचा आहे. आपल्याला हा वाडा सोडायचा? सामानाची बांधाबांध करावयास घ्या. स्वतः तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण करते आहे मी. पांडू दादा, जी, खरंच सोडायचा का हा वाडा? पैरे नारू. रमावहिनी साहेब, हा वाडा उद्या आबा मालक आणि नानू मालकांच्या ताब्यात देणार आहेत. तसं धाकल्या मालकांनी लिहूनच ठेवलं होतं. पण धाकल्या मालकांनी आबा मालक आणि नानू मालक या दोघांची बी परीक्षा घेतली होती. पार नापास झालं दोघं बी. अरे ज्या माऊलीनं यांना वाढवलं तिलाच खुशाल वाड्याच्या बाहेर काढतायत. मग आता जायचं कुठे? हे बघ, आता लोणावळ्याच्या घरी जाऊ, मग बघू. तर तुला सांगतो ना रू, माझ्या म्हाताऱ्याची हाय निघाली बघ. आबा मालक, नानू मालक, आता हा वाडा हसता खेळता माणसांनी भरलेला नाही ठेवला तुम्ही. या वाड्यातल्या आत्म्यालाच घराच्या बाहेर काढताय.
बसा, नुसता सांगाडा घेऊन बसा आता. सांग. उद्या मी हा वाडा सोडणार. रानडे घराण्यातील स्वमिळकतीने घेतलेला हा पहिला वाडा भाऊसाहेबांची इच्छा पूर्ण करण्यासाठी पळून घेतलात आणि शेवटपर्यंत साऱ्यांना एकत्र सांधून ठेवलेत. आपल्या माई मामंजींच्या कितीतरी आठवणी आहेत इथल्या कणाकणा. नाही, मी मनापासून क्षमा मागते तुम्हा तिघांची. नाही ठेवू शकले साऱ्यांना एकत्र. या वास्तूत असताना आपल्या साऱ्या आठवणींचे कवच होते माझ्या भोवती. परंतु आता मात्र घरोघरीच एकटीने करावयाचा आहे सारा प्रवास. ही तुमची तस्वीर, माझी गणेश मूर्ती, आजीने दिलेला शंख आणि तुम्ही दिलेले गुलाबाचे रोपटे, ही एवढीच काय ती सोबत. परंतु मी शब्द देते तुम्हाला, मी चालेन माझी वाट अगदी न डगमगता. आपण जशी ठरवली होती अगदी तशीच. राजाराम मालक, आता डोळं भरून बघून घ्या यो आपला वाडा. बघून घ्या, पुन्हा नाही यायचं इथं आपल्याला. देवदत्त मालक, आता आपल्यालाच रमावैरींची सावली बनून राहायचंय. आणि हे धाकल्या मालकांनी दिलेलं रोप आहे ना, याचाच आशीर्वाद आहे आता आपल्याला. हा, जा बघीत जाऊन बसा, मी बाकीचं सामान घेऊन येतो. जा बाळांनो, जा. नानू, गंगाबाई, सगळ्या वस्तू व्यवस्थित तपासल्यात ना? होय, सगळ्या तपासण्या जर तुमच्या मनाप्रमाणे झाल्या असतील तर मी नारायणरावांची मालकी जाहीर करणार आहे. होय, यादीत नमूद केल्याप्रमाणे सगळ्या वस्तू जागच्या जागी आहेत. ठीक आहे नारायणराव, इथे तुम्ही सही करा. निळकंठराव, तुम्ही विटनेस म्हणून इथे सही करा. वकील साहेब, साऱ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण झाल्या? हो रमाबाई साहेब. इच्छापत्राचे पालन योग्य तऱ्हेने केल्याचे समाधान माझे मनी आहे. तेव्हा आता हा वाडा आणि बाकीचे सारे नानूच्या स्वाधीन करून मी निघते. रमाई, नमस्कार करतो. सुखी राहा. नानू, दत्तक पुत्र असलास तरी
पोटच्या मुलाप्रमाणेच माया केली हो आम्ही दोघांनीही तुझ्यावर. तेव्हा आज जरी तुझ्या मनात अनेक किलमिशांचे जाळे असले तरी माझ्या ममतेत मात्र कधीही अंतर पडणार नाही. या वाड्याने आतापर्यंत प्रत्येकावरच प्रेमाचे छत्र धरले आहे. तो वारसा मात्र कधीही विसरू नकोस. सुखी राहा. आयुष्यमान बाबा. काय रे पांडू, कुठे चाललायस? आबा मालक, आता तुम्ही मालक या वाड्याचे. नोकर काय तुम्हाला लय मिळतील, तोटा नाही त्याचा. मी माझ्या देवाबरोबर जातो. ह्या देवळात माझा देवच नाही तर इथं थांबण्यात कुठला राम हो, तुम्ही सांगा. येतो. बाबा मालक, येतो. दाटुनिया येता मेघ भरे आकाश जळ माळ ही व्रताची जपता झाले घराचे देऊळ झिजे जन्म चंदना सारखा त्याच्या कृतार्थ डोळ्यात झोले